नमस्कार, माझ्या चॅनलमध्ये सर्वांचे खूप खूप स्वागत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। आपल्या सर्वांनाच माहीत आहे की आता स्वामी पुण्यतिथी सप्ताह सुरू आहे। 6 मे रोजी स्वामी पुण्यतिथी आहे आणि त्यामुळे आपण सगळ्यांनीच गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे। कोणी केंद्रात जात असेल तर ज्यांना जमत नाही त्यांनी घरी सुरू केलेलं असेल। 30 एप्रिलपासून सुरू झालेलं आपलं पारायण 6 मे रोजी संपणार आहे। तर ही सेवा माझ्याकडनं पण स्वामींनी करून घेतलेली आहे। करू का नको करू, होईल नाही होईल, हो नाही करता करता स्वामींनी मला पारायणाला बसवलेलं आहे। मी घरातच पारायण करते आहे आणि माझ्या मनातली इच्छा पारायण करण्याची ते स्वामी महाराज स्वतः माझ्याकडनं पूर्ण करून घेत आहेत। तर माझ्या गॅलरीमध्ये अशी काही जास्वंदीची झाडं आहे। छोटीशी बाल्कनीमध्ये छोटीशी बाग आम्ही केलेली आहे। तर त्याला अशी सुंदरशी फुलं आली होती। तर म्हटलं चला आज स्वामींना आपल्या गॅलरीतलीच फुलं वाहूयात। तर या ठिकाणी अशी लाल जास्वंदीला फुलं उमललेली आहे आणि पिंक कलरची जास्वंदी त्याच्या अजून कळ्या आहेत, त्यामुळे मी त्या काढलेल्या नाही आहेत। थोड्या वेळाने त्या मस्त उमलतील, मग त्यावेळी मी ती काढणार आहे। तर इथे असं पक्ष्यांना गॅलरीमध्ये ना छोट्या वाडग्यांमध्ये पाणी ठेवलेलं आहे, जेणेकरून आता उन्हाळ्याचं त्यांना पाण्याची पण जास्ती गरज भासते, तर ते येऊन तिथं पाणी पिऊन जातात। आणि आज मला मोगऱ्याची अशी सुंदर फुलं मिळाली होती पूजेसाठी, तर मी भरपूर अशी फुलंसुद्धा या ठिकाणी घेतलेली आहेत मोगऱ्याची पूजेला। आणि फुलांचा इतका सुंदर वास दरवळतोय की काय सांगू, म्हणजे मन अतिशय प्रसन्न झालेलं आहे। आणि खरंच काल रात्री माझ्या मनात आलं होतं की मला नाही का असं मोगऱ्याच्या फुलांची आरास करायची आहे आणि सकाळी मला सगळी अशी मोगऱ्याची फुलं मिळाली। म्हणजे म्हणतो ना आपण जे आपण मनात योजलेलं असतं तर ते पूर्णत्वास नेण्याचं काम स्वामीच करतात। फक्त तुम्ही किती मनापासून किती श्रद्धेने संपूर्ण सेवा करताय हे जास्ती महत्त्वाचं असतं। कसं करून घ्यायचं ते स्वामी महाराज बरोबर करून घेतात। आणि या ठिकाणी माझी अशी यथासांग अशी पूजा करून झालेली आहे। सर्व देवांना मी मोगऱ्याची फुलं आज अर्पण केलेली आहेत। आणि मी गुरुचरित्र पारायणासाठी वेगळी काही पूजा मांडलेली नाही आहे, कारण देवाऱ्यात सगळेच देव आहेत आणि मग त्यांच्या समोरच बसून मी पोथी वाचते। आज 5वा दिवस आहे, तर स्वामींच्या कृपेने सगळे दिवस छान व्यवस्थित चालू आहेत आणि उरलेले 2 दिवससुद्धा खूप छान जातील। आणि 6 मे दिवशी म्हणजे सोमवारी स्वामी माझ्याकडनं गुरुचरित्र पूर्ण करून घेतील हे नक्कीच मला आशा आहे। तर एक छोटासा व्हिडिओ मला हा तुमच्यासोबत शेअर करायचा होता, म्हणून मी हा व्हिडिओ तयार केला। तर कसा वाटला तुम्हाला हा व्हिडिओ नक्की मला कमेंट करून सांगा। अशाच नवनवीन विषयांच्या माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया अशा छानशा माहितीसोबत। श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।